ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे साक्षी महिपंतला बोलत असते की अर्थविचार पळून जात होता पण आपण त्याला पकडला आणि आपण आपल्या घरामध्ये त्याला ठेवलंय, हे कोणाला कळणार नाही आणि ही केस होत नाही तोपर्यंत आपण त्याला लपूनच ठेवायचं आहे. आणि हे सगळं अर्जुन आणि सायली लपून ऐकत असतात. तेव्हा सायली अर्जुनला सांगते मला माहित आहे त्याला कुठे ठेवलं असतं आणि सायलीला पण, कारण की सायलीला पण किडनॅप करून त्याने महिपंतने ठेवलेलं असतं. तेव्हा सायली अर्जुनला बोलते महिपंतचा जिथे अड्डा आहे ना तिथे आपण जाऊया. तेव्हा अर्जुन आणि सायली गाडी घेऊन महिपंतच्या अड्ड्यावर जायला निघतात. तेव्हा साक्षी ते महिपंतला बोलते, तेव्हा महिपंत बोलतो अर्थ विचारायला आपण मारून टाकूया. तर साक्षी बोलते दर टायमाला कोणालाही मारणं चांगलं नाहीये. तेव्हा महिपंत बोलतो की तो जर कोर्टात आपल्या विरुद्ध गेला तर आपल्याला भारी पडेल. ते प्रिया साक्षीला बोलते काय चाललं, कारण की अर्जुनकडे पुरावा लागलेला असतो. तेव्हा प्रिया बोलते मी जर ह्याच्यात अडकली तर मला कोणी सोडू शकत नाही. तेव्हा साक्षी बोलते तू कोर्टात येऊ नको, तू तिकडे वेगळीच राहा. तेव्हा साक्षी बोलते तू लांबच राहा नाही तर तू पण अडकशील. तेव्हा प्रिया बोलते मी का अडकू याच्यात. तेव्हा प्रिया बोलते मला पण कोर्टाची नोटीस आली ना, मला पण कोर्टात यायला लागेल. तेव्हा साक्षी बोलते तू कोर्टात येऊ नको नाही तर त्या अर्थ विचारेन तुला पाहिलं तर तुला पण प्रश्नाची उत्तर द्यायला लागतील आणि तू गडबडशील आणि रविराजांना पण संशय येईल. ते कोर्टात केस चालू होते तेव्हा अर्जुन जज साहेबांना बोलतो मला महिपंत विरुद्ध कोर्टात केस चालू करायची आहे आणि मला मधुभाऊंचं वकीलपत्र घ्यायचं आहे. तेव्हा साक्षीने महिपंत बोलतो अर्जुनने वकीलपत्र कसं घेतलं. तेव्हा अर्जुन बोलतो मीच वकीलपत्र घेतलं आहे आणि ते पण मला जोशी वकिलांनी दिलंय. तेव्हा इथे अर्थ विचारायला कोर्टात हजर केलं जातं. इकडे अर्थ विचार सांगतो की मला महिपंतने किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा अर्जुन जजला सांगायला लागतो की तेव्हा अर्जुन डिटेलमध्ये सांगतो की अर्थ विचार हा महिपंतचा सावत्र मुलगा आहे आणि तो त्यांच्या बायकोचा मुलगा आहे, पण तो त्यांच्या बायकोचा मुलगा नाही आहे आणि जोशीने जे स्टेटमेंट दिले ते तुम्हाला दाखवतो. आणि अर्थविचार या व्यक्तीचा रँडमली या व्यक्तीचे सर्व डॉक्युमेंट जमवले होते. अर्थविचार याचे डॉक्युमेंट जमा करून त्याला उभं केलं आणि तो मेला असं दाखवलं. पण अर्थविचार हा माणूस आमच्या घरी आला तो आम्हाला कळलं का हा माणूस जिवंत आहे. अर्थविचार सांगत असतो की मी पळून जातो तेव्हा प्रिया हिने मला थांबवलं आणि बोलते तुला प्रोटेक्शन पाहिजे असेल तर तुला महिपंतकडे यायला लागेल. प्रिया गडबडते तेव्हा रविराज उभे राहतात आणि बोलतात खरं प्रियानेच या माणसाला आमच्या घरी घेऊन आणलं होतं. तेव्हा फ्लॅशबॅक मध्ये सांगितलं जातं की अर्जुन आणि सायली रविराज यांच्याकडे जातात. महिपंतचे साक्षीदार म्हणजे ते आहे तुम्हाला प्रिया ही आहे. तेव्हा रविराज बोलतो मी या सगळ्यामध्ये तुमच्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवू. तेव्हा अर्जुन बोलतो आम्ही तुम्हाला पुरावा दाखवतो. रविराज बोलतो कुठला पुरावा, कसला पुरावा. तेव्हा अर्जुन सांगतो ते अर्थ विचारायला तुमच्याच रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा अर्जुन त्याचा व्हिडिओ दाखवतो. तेव्हा व्हिडिओ पाहून रविराजांना धक्का बसतो. तेव्हा रविराज बोलतो माझ्या स्टोर रूम मध्ये याला ठेवलाय. तेव्हा अर्जुन बोलतो महिपंत शिकरेला साक्ष दे. तेव्हा अर्जुन बोलतो महिपंत शिकरेला सपोर्ट करणारी ही तन्वीच आहे आणि ती असं काय करते काय माहित नाही आणि मधुभाऊ विरुद्ध ती खोटे साक्ष का देते हे पण आपल्याला शोधायला लागेल. तेव्हा रविराज बोलतात काय करून ह्या माणसाला तू कोर्टात घेऊन जा. त्यानंतर फ्लॅशबॅक नंतर हा कोर्टातला सीन दाखवला जातो. तेव्हा इथे कोर्टात महिपंत शिकरे बोलतो की अर्थविचारे तोच माणूस आहे कशावरून. तेव्हा अर्थविचारे बोलतो की प्रियानेच मला मारण्याचा आणि प्रियानेच मला सांगितलं का तुम्ही मला माराल. प्रियानेच सांगितलं की महिपंत शिकरे तुला मारेल आणि त्यांनी अर्जुन आणि सायलीने मला महिपंत शिकरे पासून वाचवलं. तेव्हा अर्जुन बोलतो ही जर तन्वी एक खोटं बोलत असेल तर किती खोटं बोलत असेल आणि खरं बघितलं साक्षीने या कोर्टाची दिशाभूल केलेली आहे आणि या साक्षीने स्वतःला वाचवण्यासाठी खोटं स्टेटमेंट दिलं. आता अर्जुनने साक्षी शिकरे विरुद्ध कोर्टात पुरावा दिलेला आहे. तेव्हा आता साक्षी शिकरे हिला काय शिक्षा होणार पुढे पाहण्यात रंजकच होणार आहे.